नमस्कार. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नंबर्स मॅजिक बाय डॉक्टर चैत्राच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्र चालू आहे. 9 दिवस 9 रात्र देवीची 9 विविध रूपे, 9 दिवसांचा उपवास, 9 दिवसांचे वेगवेगळे रंग. सो बायका खूप उत्साहाने नवरात्री साजरा करत आहेत आणि पुरुषही कमी नाहीयेत. पुरुषही तेवढ्या उत्साहाने नवरात्री साजरी करत आहेत. सो आजचा व्हिडिओ जो आहे तो 9 क्रिस्टल्सचा व्हिडिओ आहे. म्हणजे असे क्रिस्टल्स जे मनी अट्रॅक्शन किंवा आर्थिक यश, पैसा अट्रॅक्ट करणं ह्याच्यासाठी हेल्प करतात आणि हे क्रिस्टल्स मनीसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहेत. क्रिस्टल जे आहे ते आहे ग्रीन जेड. ग्रीन जेड या नावाने हे क्रिस्टल फेमस आहे. ग्रीन जेडचं ब्रेसलेट असतं, ग्रीन जेडचं झिबो कॉइन असतं, ज्याच्यावरती मनी अट्रॅक्शनचा नंबर म्हणजे स्विच कोड ज्याला म्हणतो तो लिहिलेला आहे. शिवाय ह्याच्या मागे अबंडन्सचा सिम्बॉल पण आहे. सो ग्रीन जेड हे वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये येतं. सगळेच क्रिस्टल वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये येतात. तुम्ही ॲज अ ब्रेसलेट वापरू शकता किंवा हे जे कॉइन आहे हे तुम्ही तुमच्या पर्स किंवा वॉलेटमध्ये ठेवू शकता. ह्याच्यावरचे जे नंबर्स आहेत 808, 520 आणि 741 हे तुम्ही डेली तुमच्या डाव्या हातावरती लिहू शकता मनी अट्रॅक्शन साठी. ग्रीन जेडचं ट्री येतं, ग्रीन जेडचा पिरॅमिड पण येतो. सो वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये हे क्रिस्टल येतं आणि तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठल्या फॉर्म मध्ये हे क्रिस्टल वापरायचं आहे. हे झालं पहिलं क्रिस्टल फॉर मनी अट्रॅक्शन. सेकंड जे आहे ह्याला म्हणतो आपण गोमती यंत्र किंवा श्री लक्ष्मी यंत्र असंही म्हटलं जातं. ह्याला गोमती चक्र जे असतं ते ऍड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये रुद्राक्ष आहे, प्लस ह्याच्यामध्ये कवड्या ज्या असतात त्या आहेत. आणि हा जो पिरॅमिड आहे हा तुम्ही देवघरामध्ये रोजच्या पूजेमध्येही ठेवू शकता किंवा तुमच्या हॉलच्या दर्शनी भागामध्ये ठेवू शकता, नॉर्थ साइडला ठेवू शकता. सो हा जो पिरॅमिड आहे दिस इज ऑल्सो फॉर अट्रॅक्शन ऑफ मनी, वेल्थ, प्रॉस्पॅरिटी ह्या सगळ्यासाठी हा पिरॅमिड यूज केला जातो. आता तुम्ही बघितलं असेल ह्याचे खूप सारे व्हिडिओज आहेत अवेलेबल आणि हा जो पिरॅमिड आहे हा खूप फेमस आहे. ह्याला लक्ष्मी यंत्र किंवा गोमती यंत्र असंही म्हटलं जातं. दुसरं जे क्रिस्टल आहे ते आहे सगळ्यांचं आवडतं पायराइट. सो पायराइट तुम्ही खूप व्हिडिओज बघितले असतील किंवा पायराइट असं नाव सतत ऐकलं असेल की पायराइट इज नोन ॲज अ मनी मॅग्नेट स्टोन. ओके. सो पायराइटचीही वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहे. पायराइटचं हे असं ब्रेसलेट येतं, पायराइटचं ट्री येतं. मगाशी जे झिबू कॉइन दाखवलं तसं पायराइट मध्येही येतं. हेही तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये किंवा बॅगमध्ये तुमच्या डेली जी यूज करता बॅग, पर्स ह्याच्यामध्ये ठेवू शकता. त्याच्या मागेही अबंडन्सचं सिम्बॉल आहे. सो पायराइट हे सगळ्यांचं फेवरेट क्रिस्टल आहे. इट्स ऑलवेज नोन ॲज मनी अट्रॅक्शन क्रिस्टल. आता हे कसं मनी अट्रॅक्ट करतात किंवा हे खरंच वर्क करतात का ह्याच्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नक्की चेक करा. पुढचं जे क्रिस्टल आहे ते आहे कार्नेलियन. सो कार्नेलियन तुम्ही बघू शकता, इतका सुंदर कलर असतो कार्नेलियनचा. कार्नेलियन हे जे क्रिस्टल आहे हे आपली जे लोएस्ट चक्रास जे आहेत म्हणजे रूट चक्र आणि सॅक्रल चक्र किंवा मूलाधार चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्र ह्याच्यासाठी कार्नेलियन बेसिकली वापरलं जातं. कार्नेलियनचं मूळ कार्य जे आहे ते आहे आपली एनर्जी इन्क्रीज करणं आणि मेटाबॉलिझम किंवा ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे सुधारणं. आता जेव्हा असं वाटत असेल की आपण थोडे लो आहोत, आळशीपणा वाटतोय, काम करायचा उत्साह वाटत नाहीये, तेव्हा कार्नेलियन नक्की वापरून बघा. कार्नेलियनचा ब्रेसलेट घातल्याने खूप फरक पडतो आपल्या एनर्जी लेवल्समध्ये. सो हे सुंदर कार्नेलियन जे आहे हे एनर्जी लेवल्स आपली इन्क्रीज करतं, कामाचा उत्साह वाढवतं, प्रॉस्पॅरिटी अट्रॅक्ट करतं. सो त्याच्यासाठी मनी अट्रॅक्शनसाठी कार्नेलियन क्रिस्टल इज वन ऑफ द बेस्ट क्रिस्टल्स. जे क्रिस्टल आहे ते आहे सिट्रीन. ओके. सिट्रीन हे जे क्रिस्टल आहे हे खूप वर्षांपासनं जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये नवीन अपॉर्च्युनिटीज ह्याच्यासाठी यूज केलं जात आहे. सो जर जॉबचा इश्यू असेल किंवा पाहिजे तसा जॉब मिळत नसेल, कुठल्या नवीन अपॉर्च्युनिटीज तुम्हाला हव्या असतील तर नक्की सिट्रीन तुम्ही वापरून बघा. सिट्रीन आणि ग्रीन जेड असं कॉम्बिनेशनही तुम्ही वापरू शकता. आपण त्याला बिझनेस ब्रेसलेट असंही म्हणतो. ग्रीन जेड आणि सिट्रीन असं कॉम्बिनेशन, कस्टमाइज कॉम्बिनेशनही आपण करून देतो. सो ह्या कॉम्बिनेशनमुळे बिझनेसमध्ये नवीन अपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करण्यासाठी मदत होते. पुढचं जे क्रिस्टल आहे ते आहे ग्रीन ॲव्हेंचुरी.
सो ग्रीन ॲव्हेंचुरिन हे जे क्रिस्टल आहे हे हार्ट चक्रासाठी पण खूप चांगलं आहे. ग्रीन ॲव्हेंचुरिन हे हिलिंगसाठी म्हणजे स्पेशली हार्ट चक्राच्या हिलिंगसाठी खूप बेस्ट क्रिस्टल मानलं जातं. शिवाय ग्रीन ॲव्हेंचुरिन हा जो क्रिस्टल आहे हे मनी अट्रॅक्शनसाठीही पॉवरफुल क्रिस्टल आहे. ग्रीन ॲव्हेंचुरिन मध्येही ब्रेसलेट्स येतात, ह्याच्यामध्ये राऊंड ब्रेसलेटही येतं, ट्रीज येतात, पिरॅमिड्स येतात. ग्रीन ॲव्हेंचुरिन डेलीही तुम्ही यूज करू शकता किंवा कॉम्बिनेशन मध्येही यूज करू शकता. क्रिस्टल जे आहे ते आहे ब्लू लॅपिस लजुली, लॅपिस लजुली. ओके, सो लॅपिस लजुली हे आपल्या थ्रोट चक्रावरती काम करतं. सो ज्यांचं बोलण्याचं काम आहे, बोलण्याचा जॉब आहे, सेल्स मार्केटिंग मध्ये आहात, टीचर्स आहात, जिथे कंटिन्युअसली तुम्हाला बोलायला लागतं, अशा वेळेला तुम्ही हे क्रिस्टल नक्की यूज करून बघा. ह्या क्रिस्टलमुळे थ्रोट चक्राला थोडं कामनेस मिळायला मदत होते. शिवाय हे जे क्रिस्टल आहे याच्यामुळे ओव्हरऑल कॉन्फिडन्स जरा बूस्ट होतो, बोलणं सुधारतं आणि त्याच्यामुळे तुमच्या सेल्समध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट होते. पुढचं जे क्रिस्टल आहे ते आहे व्हाईट क्वार्ट्ज. म्हणजे व्हाईट क्वार्ट्ज ज्याला आपण मराठीमध्ये स्फटिक असंही म्हणतो. ओके, सो हे जे क्रिस्टल आहे हे मास्टर क्रिस्टल असंही मानलं गेलेलं आहे. जेव्हा कधी आपल्या डोक्यात कुठलं कन्फ्युजन आहे त्यावेळेला नक्की हे क्रिस्टल वापरून बघा, क्लॅरिटी तुम्हाला नक्की मिळेल या क्रिस्टल्समुळे. शिवाय हे जे क्रिस्टल आहे हे क्राउन चक्रासाठी पण खूप उपयुक्त आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जपमाळ जी आहे ही मोस्टली स्फटिकांची वापरली जाते. सो ही जी माळ आहे डेफिनेटली म्हणजे हे जे क्रिस्टल आहे हे क्राउन चक्रासाठी उपयुक्त असल्यामुळे स्पिरिच्युअलिटीसाठी त्याचा जास्त वापर केला जातो. स्पिरिच्युअली तुम्हाला हायर अपसला कनेक्ट व्हायचं असेल त्याच्यासाठी हे क्रिस्टल वापरलं जातं. सो हे क्रिस्टल जे आहे हे स्टुडंटसाठीही खूप बेनिफिशियल आहे. कारण ह्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढण्यास मदत होते. नॉट ओन्ली स्टुडंट्स पण आपण एखादं काम करतोय आणि जिथे आपल्याकडे वर्क प्रेशर खूप आहे अशा वेळेला कामनेससाठीही हे क्रिस्टल आहे. सो ऑल इन वन की प्रॉस्पेरिटी आहे, कामनेस आहे, कन्फ्युजन दूर होतंय, कॉन्सन्ट्रेशन वाढतंय. सो म्हणूनच याला मास्टर क्रिस्टल म्हटलं जातं, जे क्राउन चक्रासाठी आपल्या खूप इम्पॉर्टंट आहे. 9वं आणि लास्ट क्रिस्टल टायगर्स आय. टायगर्स आय पुरुषांमध्ये खूप जास्त फेमस आहे. नॉट ओन्ली बिकॉज ऑफ इट्स लुक्स पण त्याच्या परिणामांमुळेही. टायगर्स आय हे करेज वाढवतं, धीटपणा वाढवतं, बोलण्यासाठी कॉन्फिडन्स देतं आणि प्रॉस्पॅरिटीसाठी मानलं जातं. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द क्रिस्टल ज्याचा प्रॉस्पॅरिटीसाठी उपयोग केला जातो. सो पुरुषांमध्ये हे क्रिस्टल फेमस आहेच, पण बायकाही हे क्रिस्टल वापरू शकता. अगेन तुम्ही कस्टमाइज कॉम्बिनेशन करून घेऊ शकता. टायगर्स आय सिट्रीन जेड किंवा टायगर्स आय कार्नेलियन जेड असंही कॉम्बिनेशन करू शकता. इट डिपेंड्स की तुमचं इंटेन्शन काय आहे. ओके, सो त्याच्यासाठी म्हणून प्रॉस्पॅरिटीसाठी म्हणून कॉन्फिडन्स वाढू दे म्हणून हे क्रिस्टल अतिशय इम्पॉर्टंट आहे. सो हे झाले 9 क्रिस्टल्स मनी अट्रॅक्शन, प्रॉस्पॅरिटी, अबंडन्स सगळ्यासाठी. भेटूया पुढच्या भागामध्ये. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.